महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने वर्सोवा विधानसभामधील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ओशिवरा येथील वांगड हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्सोवा विधानसभेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी आयोजित केलेले गुणगौरव सोहळ्याला 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांचे आभार मानले व पाहुयात काय म्हणाले या गुणगौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेले विद्यार्थी व पालकवर्ग. नमस्कार, माझं नाव जान्हवी लिंबळे आहे आणि मी CWC शाळेत शिकले. मी खरं तर माझ्या सर्व शिक्षकांचा आणि आमचे प्राचार्य अजय कौल सरांचा मनापासून आभार व्यक्त करते. आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी मला इकडे बोलवलं, माझा सत्कार केला, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. खरंच खूप धन्यवाद. मैं अंकिता जयसवाल, मैं सनफ्लावर सेकेंडरी स्कूल से पढ़ चुकी हूँ और मुझे यहाँ पर सम्मानित करने के लिए बुलाया गया है 10वीं और 12वीं स्टूडेंट्स को, और मैं संदेश देसाई की बहुत बड़ी आभारी हूँ कि मुझे यहाँ पर बुलाया गया. धन्यवाद. 22 जून 2024 रोजी अंधेरी पश्चिम विभागात मनसे यांनी 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी प्रणय ऋषी 10वी कक्षात आता 89 गुण आणून SCD बर्फीवालाचा विद्यार्थी आहे. आणि संदेश देसाई यांचे आम्ही अभिनंदन मानतो. मैं तनुश्री गुप्ता राजरानी स्कूल से. आज मुझे यहाँ बुलाया गया क्योंकि मेरे 10वीं में 74% आए. आज मुझे यहाँ सत्कार करने के लिए बुलाया गया है. मैं यहाँ के जो विभाग अध्यक्ष है संदेश देसाई, उनका बहुत आभार करती हूँ क्योंकि उन्होंने मुझे यहाँ बुलाया गया. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यामध्ये मी आलेली आहे. माझं नाव श्रुती अजय साळे. मी सेंट मेरीज हायस्कूल या स्कूलमध्ये प्रथम आलेली आहे आणि माझे पर्सेंटेज 92.2 आहेत. मी मनसेचे संदेश देसाई जे विभाग अध्यक्ष आहेत त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. सध्या मी आहे वर्सोवा येथील वांगड या हॉलमध्ये आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव जो सोहळा आहे तो आयोजित केला होता. माझ्यासोबत पालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा प्रकारचा अनुभव होता. मॅडम काय सांगा, कशा प्रकारे अनुभव 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला काय सांगा? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द स्टुडंट्स. 10वी आणि 12वी हे एक खूप इम्पॉर्टंट माइलस्टोन असतं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये. आणि हे माइलस्टोन एक अचीव करण्यासाठी जे एक्नॉलेजमेंट आज केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी, तर इट्स व्हेरी अप्रिशिएबल अँड कीप अप द गुड वर्क. थँक्यू. किती महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी पाहिजे त्यांचा सत्कार करणं, सन्मान करणं, गुणगौरव करणं, या ठिकाणी किती मुलांना याचा फायदा होतो भविष्यात? हो, अवॉर्ड्स इज डेफिनेटली त्यांचं मोराल बूस्ट होतं आणि इट गिव्स अँड boost to them to give very good to go further in life. तर एक्नॉलेजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि थँक्यू फॉर द एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेज करणं महत्त्वाचं सांगतात. मॅडम काय सांगाल, कशा प्रकारे अनुभव होता? या ठिकाणी सत्कार केलेला तुमच्या मुलीचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणली, काय सांगाल? नाही, हे सत्कार करणं म्हणजे खरंच प्रोत्साहन आहे. त्यांच्या पुढच्या विद्यार्थ्यांना त्याने अजून म्हणजे प्रोत्साहन येतं की अजून जास्त अभ्यास करावा. हे मनसेने ठेवला प्रोग्राम हा खरंच खूप छान आहे आणि असंच प्रत्येक वर्षी ठेवा. आयोजक जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई, त्यांचा या कामाला तुम्ही कशा प्रकारे बघता, किती उपयुक्त होते या कामाच्या माध्यमातून? नाही, आता हे मनसे आहे जे ते भविष्य म्हणजे ही मुलंच आहेत, जे आहे ते चांगलंच करतात. ते मनसे चांगलंच. माझ्यासोबत ते पालक मनसे करते ते चांगलं करतात, म्हणजे भविष्यात जे मुलं घडणार आहेत त्याचे पहिला पाया जो आहे तो 10वी आणि 12वी त्या केलेल्या त्यांच्या कामासाठी त्यांना जो सत्कार केला, त्यांचा जो गुणगौरव केलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो तसं ते सांगतो. मी नागेश कळगोले, महाराष्ट्र न्यूज. खूप खूप धन्यवाद.